పరమానందమే నీ భక్తుడై పుట్టడం నా గొప్ప వరమే నీ సేవలో తరించడం నా అంతరంగ బలమే శరణం 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 ఏదేమాయో लोकम मंतमा काय करायचं जोन देवाचा पाय पडायचा आणि वडीलधार मंडळीचा पाय लहान मंडळी पडायचा म्हणजे काय सासूचा पाय सुनाने पडायचा सोपा आहे का अवघड आहे रोज आहे लक्षात घ्या दिवसभर कितीही दोघांमध्ये काही झाला तर संध्याकाळी पाय पडले की सासूबाई खुश सासूबाई खुश होऊन जाते ना कारण त्याला काहीच वाटणार नाही दिवसभर काय जाऊ काही करू द्या परंतु संध्याकाळी माझा पाय पडले म्हणून सासूबाई खुश होऊन जाते आणि ह्याच्यातून होतो काय चांगला संस्कार तयार होतो तुमच्या मुलांना सांगायचे माझी आजी आहे आजोबा आहे तुझं हे सासू सासरे आहेत ते माझा आई वडील आहे असेच जाऊन देवाचा पाय पडायचा आणि वडीलधार मंडळीचा पाय लहान मंडळी पडायचा म्हणजे काय सासूचा पाय सुनाने पडायचा सोपा आहे का अवघड आहे रोज आहे लक्षात घ्या दिवसभर कितीही दोघांमध्ये काही झाला तर संध्याकाळी पाय पडले की सासूबाई खुश सासूबाई खुश होऊन जाते ना कारण त्याला काहीच वाटणार नाही दिवसभर काय जाऊ काही करू द्या परंतु संध्याकाळी माझा पाय पडले म्हणून सासूबाई खुश होऊन जाते आणि ह्याच्यातून होतो काय चांगला संस्कार तयार होतो तुमच्या मुलांना सांगायचे माझी आजी आहे आजोबा आहे तुझं हे सासू सासरे आहेत ते माझा आई वडील आहे असं तुम्ही त्या पुढचं मुलांना नहीं मुझको జాగ్రత్త ఓకే జాగ్రత్త कन्ना అన్న ఉండు వాయిస్ कुठेही तुम्ही गेलं, स्नान झालं, एक समोर तुम्ही ठेवलो,
आहे थोडासा विभूती लावलं, एक खोल किंवा बेल ठेवलं, नमस्कार केलं, संत शिरोमणी मन्मथ महाराज की जय, आणि पारायण सुरू करायचं. किती जमेल, एक ओळी वाचा, एक पान वाचा, झालं तिथं नमस्कार करायचा, उठायचं. काहीच अडचणी नाही. अशी करत करत तुम्ही कसं जमेल कसं 7 दिवसातच संपायला पाहिजे असं काही नियम नाही. खऱ्या अर्थाना मी वीरशैव आहे म्हणून तुम्हाला स्वतःचा धर्माचं ज्ञान, स्वतःचं संप्रदायाचं आचरण समजून घ्यायचं असेल तर नित्य नियमानं पारायण घरा. सोप्पा स्नान झालं तुमचं, देवपूजा केलं, समोर बसा. 20 दिवस होऊ द्या, 1 महिनाभर लागू द्या, 17 अध्यायासाठी महिनाभर लागू द्या, काहीच अडचणी नाही. 1.5 महिना लागू द्या, 1.5 महिन्यापर्यंत काय करायचं, 17 अध्याय संपवायचं. 17 अध्याय झाला, एक नारळाचं कापूर लावून ओवाळायचं, नारळ फोडायचं, नमस्कार करायचं, झाला पारायण. किती सोपं आहे. त्याला काय वेगळं काहीतरी लागणार आहे का, वेगळं काहीच लागणार नाही. सोप्यातला सोपा पारायण झालं, एक नारळ फोडलं की एक पारायण झालं. मग हे तुम्ही करायला सुरुवात करा घराघरामध्ये. होतो काय तर तुमच्या घरावरील संत शिरोमणी मन्मथ होतो, तुमच्या घरात दुःख राहणार नाही, दारिद्र्य राहणार नाही, तुमचे घर सुखही सुख होऊन जातं. कारण काय, पारायण नित्य नियमानं चालू करायचं. आणि रोज सायंकाळी मात्र शिवपाठ सुद्धा तुम्ही चालू केलं तर पुढचं पिढी म्हणजे काय, तुमचं जे काही नातू आहे, मुलं आहे, ते तुम्हाला चांगला बघावं असं वाटायचं असेल तर रोज सायंकाळी शिवपाठ करत त्यांना घ्या. सायंकाळी घरी आले, दुकानमधून ऑफिस मधून घरी आले, हातपाय धुवून सगळं विभूती. गुरुदेव नमः. गोदान इथे अखंड शिवनाम सप्ताह चक्रेश्वर भगवान मंदिरातील प्रांगणामध्ये सुंदर असा हा अखंड शिवनाम सप्ताह गेल्या 21 वर्षापासून चालू असलेले आजचा हा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसाचे सत्रामध्ये सकाळी परमर्षी ग्रंथाचं पारायण, गाथा भजन, तसेच शिवपाठ आणि रात्री शिवजागर असे गेले 21 वर्षापासून चालणारा अखंड शिवनाम सप्ताह प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप सुंदर असं नियोजन बाबू अप्पा येवतीकर सोबत सर्व मंडळीने, या इथं उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांनी मिळून भव्यदिव्य असे सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह आयोजन केले आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून शिवनामाचा गजर करून सर्वांनी आपला हा जीव परमात्माशी एकरूप होण्याकरिता सर्वांनी भक्ती केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी सर्वांना सांगतो आणि थांबतो. ಶಿವಂಬೆ. ಗುರುದೇವ ನಮಃ. ಇವತ್ತು ಬೋಧಾನ ಶಹರದಲ್ಲಿ ಚಕ್ರೇಶ್ವರ ಭಗವಂತನ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಸರ್ವಧರ್ಮೀಯ ಶಿವನಾಮ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಬಹುಸಂಖ್ಯೆಯ ಕಳೆದ 21 ವರ್ಷ ಅಖಂಡ ಶಿವನಾಮ ಸಪ್ತಾಹ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದ್ದು, ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದನೂ ಪರಮರ್ಷಿ ಗ್ರಂಥ ಪಾರಾಯಣ, ಗಾಥಾ ಭಜನೆ ಹಾಗೂ ಶಿವಪಾಠ, ಶಿವಕೀರ್ತನ ಈ ಎಲ್ಲ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತರು ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಜೀವನವನ್ನು ಉದ್ಧಾರ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಈ ಮೂಲಕ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಹಾಗೂ ಈ ಒಂದು ನಾಮ ಸ್ಮರಣೆಯಿಂದ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವನ ಪವಿತ್ರ ಪಾವನವಾಗಲು ಆ ಭಗವಂತನ ಚಕ್ರೇಶ್ವರ ಹಾಗೂ ಶಿವನ ಕೃಪೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಇರಲಿ ಎಂದು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾರೈಸುತ್ತೇನೆ. ರಾಮ 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 ಜಯ ರಾಮ ರಾಮ.